नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला द्वितीय संततीबद्दल विचार करायचा. प्रथम संतती आपण कुंडलीच्या पंचम स्थानावरून पाहतो, तर द्वितीय संततीचा विचार आपण सप्तम स्थानावरून करायचा आहे. सप्तम स्थानावरून का करायचा आहे द्वितीय संततीचा विचार? कारण आपण स्वतः असतो लग्नस्थानी, तर आपल्या पाठीवरचं भावंडाचा विचार आपण कुठे करतो? तृतीय स्थानावरून करतो. बरोबर आहे. म्हणजे आपण स्वतः होतो, तर आपल्या पाठीवरचं भावंड तृतीय स्थानावरून विचार करतो. प्रथम संतती जी आहे आपली, ती आपण पंचम स्थानावरून विचार करतो. इथे आपण प्रथम संततीचा विचार केला. मग प्रथम संतती त्याचं लग्नस्थान मानून त्याच्या पाठीवर दुसरी संतती येणार, म्हणजे त्याचं भावंड येणार, जी काय बहीण किंवा भाऊ, याचा विचार आपण सप्तम स्थानावरून करायचं. म्हणजे आपलं सप्तम स्थान जे पंचमाचं तृतीय स्थान. बरोबर आहे. म्हणून दुसऱ्या संततीचा विचार आपण कुठे करायचंय? सप्तम स्थानावरून करायचा. आजच्या कालावधीमध्ये विचार केला तर द्वितीय संततीचा विचार आताच्या कालावधीमध्ये अनेक युवक युवती करताना पाहायला मिळत नाही. बरोबर आहे. कारण अनेक जण एकाच संततीवर समाधान मानत असतात. त्याला परिस्थिती सुद्धा, देशकाल परिस्थिती तशीच आहे. कारण आता एका मुलाला जर आपल्याला जन्म देऊन त्याचं पालनपोषण करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे त्याच्या शिक्षणापासून, त्याच्या करिअरपासून सगळा खर्च सुद्धा प्रचंड असतो. आणि आताची जी सध्याची जी परिस्थिती आहे, माणसाने कितीही चांगली सॅलरी कमवली तरी सुद्धा त्याने अनेक लोन्स काढून ठेवलेले आहेत. हाऊसिंग लोन, कार लोन, अनेक लोन्स आहेत. आणि नोकरीचा पत्ता नाहीये. आताच्या कालावधीमध्ये नोकरी केव्हाही जाऊ शकते. आज जरी मला एक चांगलं पॅकेज आहे, वर्षाचं 20 लाख 25 लाख, तरी सुद्धा ते पॅकेज किती वेळ राहील याची गॅरंटी नाही. उद्या ले ऑफ मिळाला तर मग मी ह्या माझ्या गरजा कशा भागवणार, हा एक मोठा यक्ष प्रश्न असतो. आणि ती गरज एकाच्याच पगारामध्ये आज भागू शकत नाही. त्याच्यासाठी दोघांची गरज लागते. म्हणून आताच्या स्त्रिया सुद्धा, अनेक ज्या मुली आहेत, त्या आपलं करिअर करत असतात. आणि ते करता करता या सगळ्या गोष्टींची व्यवहार सांभाळताना ते म्हणतात की नको, आता आम्हाला एकच संतती बस आहे. आणि त्यामुळे ते दुसऱ्या संततीचा शक्यतो विचार करत नाही. पण पूर्वीच्या काळी पाहिलं आपण, आजपासून एक साधारण 30-40 वर्षापूर्वी सुद्धा पाहिलं तर आपल्याला एक कळतं की एकाच म्हणजे आई वडिलांना सुद्धा 7-7, 8-8 मुलं असायची. त्यांची शिक्षण पण अगदी चांगली व्हायची, त्यांची लग्न कार्य सुद्धा करून अगदी सुखरूप असायचे आणि कुठलंही कर्ज नसायचं. पण आताच्या कालावधीमध्ये या सगळ्या काही गोष्टींमुळे आताची जी पिढी आहे ती दुसऱ्या संततीचा विचार शक्यतो करायला मागत नाही. आणि म्हणून प्रत्येकजण प्रथम संततीवरच राहतो. किंवा एखाद्या वेळेला एखादी संततीमध्ये काही समस्या निर्माण झाली तर त्यावेळेला ते दुसऱ्या संततीचा नक्की विचार करत आहे. परंतु कालानुरूप हे सुद्धा आता पाहायला मिळालं आपल्याला की अनेक आताची युवक युवती जी आहे, आताची जी परिस्थिती सुरू आहे त्या अनुषंगाने एकच मूल जर राहिलं तर आई वडील दोघेही कामाला असल्यामुळे एकाच मुलाला ते पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. आणि कदाचित त्या मुलामध्ये मानसिकतेमध्ये फार बदल दिसत असतो. म्हणजे एकतर मूल हट्टी होणं, कोणाचंच न ऐकणं, किंवा त्याला ते आई वडिलांचं प्रेम न मिळणं, आपल्या भावंडांचं प्रेम न मिळणं. एखाद दुसरं कोण भावंड असेल तर त्याच्याशी तो व्यक्त होऊ शकतो, खेळू शकतो, बोलू शकतो. बरोबर की नाही? मग कुठे ना कुठेतरी हा पण एक आताच्या पेरेंट्स लोकांना पाहायला मिळतंय की आमचं मूल एकटं पडतंय, की आमचं मूल हटवादी आहे. ज्यावेळेला ते कन्सल्टेशन देतात त्यावेळेला म्हणतात हा मुलगा काहीच ऐकत नाही, हटवादी आहे, तो कोणाचंच काही करत नाही, तो नेहमी उद्धडत बोलतो, किंवा तो कोणामध्ये मिक्स व्हायला मागत नाही, तो एकटाच राहतो. अरे मग त्याला महत्वाचं म्हणजे त्याला कोण भावंडच नाहीये, म्हणजे त्याच्या सायकोलॉजीवर नक्की परिणाम होणार ना. मग आताची पिढी, काही पिढी अशी पण आहे की जे म्हणतात की नाही, आम्हाला सुद्धा दुसऱ्या संततीचा विचार करायचा आहे. मग आम्हाला दुसरी संतती केव्हा, कधी, कशी होईल. बरोबर आहे. तर ह्याप्रमाणे जर विचार केला तर दुसरी संतती आपण लक्षात घ्या कुठून पाहतो? कुंडलीच्या सप्तम स्थानावरून दुसऱ्या संततीचा विचार करायचा आहे. आता आपल्या समोर उदाहरणासाठी म्हणून दोन, एक मेल आणि एक फिमेल, म्हणजे पती आणि पत्नीच्या कुंडल्या आपण ठेवलेल्या आहेत. यांना पहिली संतती तर आहेच, परंतु त्यांनी त्यांच्या दुसऱ्या संततीचा विचार लवकर केला नाही. परंतु तो विचार करून सुद्धा काही झालं नाही, की विचार असा नाही की केला की हा आम्हाला दुसरी संतती पाहिजेच आहे. ती विलंबाने झाली. म्हणजे जवळजवळ पहिल्या संततीचं वय 8 झालं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या संततीचा जन्म झालाय. पण त्यांनी ठरवलं नव्हतं आणि अचानक ती घटना घडली. आणि त्याच्यानंतर मग ते संतती राहिली म्हणून त्यांनी विचार केला, चला हरकत नाही, आपण त्याला जन्म देऊ.
कारण आपल्या मुलाला सुद्धा कुठल्या तरी भावंडाची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने या दोघांनी संतती झाली. आणि ती संतती दुसरी संतती 29 सप्टेंबर 2023 साली झाली. म्हणजे पहिलं जे मूल होतं आणि त्याच्यामध्ये आणि ह्या भावंडामध्ये जवळजवळ 8 वर्षाचा फरक आहे. लक्षात आलं. आता याप्रमाणे जर आपण विचार केला तर दुसऱ्या संततीचा ज्यावेळेला आपण विचार करतो आहोत त्यावेळेला दुसरी संतती आपण सप्तम स्थानावरून पाहणार आहोत, सप्तमेशावरून सुद्धा पाहणार आहोत. सप्तमेशाचा पण विचार करू दुसऱ्या संततीसाठी. या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये कुठली राशी आहे? सप्तम स्थानामध्ये सिंह रास आहे. म्हणजे त्याचा अधिपती कोण झाला? अधिपती झाला रवी. हा रवी कुंडलीमध्ये कुंभ राशीमध्ये बसलेला आहे, बुधयुक्तच आहे. बरोबर आहे. रवी कुंभ राशीमध्ये बुधयुक्त आहे. रवी शनीच्या राशीमध्ये आहे, बुधयुक्त आहे. शनी कुठली गोष्ट विलंबाने करतो आणि बुध कुठली गोष्ट रिपीट करू शकतो. बरोबर आहे. गुरु हा संततीचा कारक ग्रह मानलेला आहे आणि गुरु कुंडलीमध्ये लग्नस्थानी प्रथम भावामध्ये बसलेला आहे. गुरुची जी दृष्टी असते 5, 7, 9 त्या अनुषंगाने गुरु आपली 5वी दृष्टी पंचम स्थानावर ठेवतोय, 7वी दृष्टी सप्तम स्थानावर ठेवतोय आणि 9वी दृष्टी नवम स्थानावर ठेवतोय. बरोबर आहे. आता प्रथम संतती झालेली आहे, विनासायासाठी छान अगदी संतती झाली. पंचम स्थानाचा अधिपती कोण आहे? प्रथम संतती आपण पंचम स्थानावर पाहतो. पंचम भावाचा अधिपती आहे बुध. तो बुध गुरुयुक्त बसलेला आहे कुंभ राशीमध्ये. म्हणजे प्रथम संततीचा योग अगदी चांगला झालेला आहे. कारण गुरु कुटुंब स्थानाचा पण अधिपती आणि लाभस्थानाचा पण अधिपती आहे. संतती ज्यावेळेला होते त्यावेळेला तुम्हाला कुटुंब स्थानाचा विचार करायला पाहिजे, कारण तुमच्या वंशाला दिवा मिळतो, तुमच्या वंशवृद्धी होते. म्हणून आपण कुटुंब स्थानाचा सुद्धा आपण विचार करतो. आणि ज्यावेळेला संतती आपल्याला प्राप्त होते, कुठली गोष्ट आपल्याला प्राप्त होते, त्याला ती आपली इच्छापूर्ती होते. आणि इच्छापूर्ती करणारं स्थान आहे ते म्हणजे लाभस्थान. हे लाभस्थान म्हणजेच कुटुंब स्थानाचा अधिपती गुरु, लाभस्थानाचा अधिपती पण गुरु. हा गुरु पंचम स्थानाच्या अधिपती बरोबर गुरु आणि बुध एकत्र बसलेले आहेत. आणि तो गुरु पुन्हा आपल्या दृष्टीने पंचम स्थानावर पाहतोय आणि पंचमेश पण गुरुयुक्त आहे. म्हणून पहिल्या संततीसाठी त्यांना काही कष्ट लागले नाही. अनेकांना काही वेळेला संतती अनेक वर्ष होत नसते आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक जोडपी आपण पाहतो की पती पत्नी अगोदर काही वेळेला ते प्लॅनिंग पण करतात आणि ज्यावेळेला त्यांना संतती हवी त्याच्यानंतर ते विचार करतात, पण त्याच्यामध्ये पण गॅप जातो आणि संतती होत नाही. मग नंतर मग आताच्या आधुनिक पद्धती ज्या निघाल्या टेस्ट ट्यूब बेबी याचा पण ते विचार करतात आणि मग पत्रिका दाखवून ते विचारायला येतात की आम्हाला संतती केव्हा प्राप्त होईल, अपत्य केव्हा प्राप्त होईल, अपत्य प्राप्तीचे योग आहेत का? या कुंडलीमध्ये अपत्य प्राप्तीचे योग नक्की आपल्याला दिसत आहेत. विनासायास अगदी चांगली संतती होऊ शकते. आता प्रश्न आपण पाहतोय तो दुसऱ्या संततीचा. म्हणून दुसरी संतती आपण सप्तम स्थान, सप्तमेश. सप्तमेश जो आहे तो रवी आहे, तो लग्नस्थानी बसलेला आहे कुंभ राशीमध्ये. परंतु दुसरी संतती विलंबाने झाली, लवकर झाली नाही. म्हणजे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या गॅपवर नाही झाली, 8 वर्षांनी दुसरी संतती झाली. शनी हा विलंब करणारा ग्रह आहे. शनी जिथे पाहतो त्या गोष्टी सुद्धा विलंबाने करतो. शनीला स्वतःला 3, 7, 10 दृष्टी आहेत. याप्रमाणे पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये शनी हा ग्रह दशम स्थानामध्ये विराजमान आहे. बरोबर आहे. शनी हा ग्रह दशम स्थानामध्ये विराजमान आहे. तिथून शनीची जर आपण दृष्टी पाहिली त्या ठिकाणी तर शनीची दृष्टी या ठिकाणी 3री जी दृष्टी आहे ती आहे व्ययभावावर, 7वी दृष्टी आहे ती चतुर्थ स्थानावर आणि शनीला 10वी दृष्टी आहे ती आहे सप्तम स्थानावर. सप्तम स्थान हे जसं विवाहाचं स्थान म्हटलं होतं तसंच ते दुसऱ्या संततीचं पण स्थान आहे. शनी जिथे दृष्टी टाकतो त्या सर्व गोष्टी विलंबाने करतो. शनीची 10वी दृष्टी सप्तम स्थानावर आलेली आहे. याचाच अर्थ दुसरी संतती विलंबाने होणार. ओके. पण ह्याच बरोबर पती आणि पत्नीची दोघांची कुंडली फार महत्वाची आहे. ही पतीची कुंडली झाली. विलंबाचा योग तिच्या पण कुंडलीमध्ये होता का याकडे पण आपल्याला नजर ठेवावी लागेल. आपल्यासमोर त्या जातकाच्या पत्नीची कुंडली आहे. जातकाची कुंभ लग्नाची पत्रिका होती तर स्त्री जातकाची मिथुन लग्नाची पत्रिका आहे. बरोबर आहे. पहिली संतती आपण पाहत होतो. पहिली संतती पंचम स्थानावरून पाहिली. पंचम स्थानामध्ये कुठलाही ग्रह नाही, परंतु पंचमाधिपती कोण आहे? शुक्र आहे. तो पंचमेश शुक्र भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे. बरोबर आहे. भाग्यस्थान पंचमाचं पंचम स्थान आहे. म्हणजे पंचमेश त्याच्या पंचमात जाऊन बसलं. बघा 1, 2, 3, 4, 5.
पंचमेश नवमात जाणं चांगलं आहे. पंचमेश नवमात जाते, भाग्यात जाते, म्हणजे संतती झाल्यावर तुमचं भाग्य चांगलं होईल असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या कुंडलीमध्ये लग्नेश कोण आहे? बुध आहे आणि पंचमेश आहे शुक्र. म्हणजेच लग्नेश बुध आणि पंचमेश शुक्र हे दोघेही नवम स्थानामध्ये बसलेले आहे. बरोबर आहे, कुंभ राशीमध्ये. आता पुरुष जातकाच्या कुंडलीचा पंचम स्थानाचा अधिपती पण बुध होता, तो पण कुंभ राशीमध्ये होता. बरोबर आहे. आणि पंचमाचा पंचमेश कोण होता? शुक्र, तो सुद्धा कुंभ राशीमध्ये आहे. आणि स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये सुद्धा पंचम स्थानाचा अधिपती शुक्र आहे, तो सुद्धा कुंभ राशीमध्ये. आणि लग्न स्थानाचा अधिपती बुध, तो सुद्धा कुंभ राशीमध्ये. म्हणजे दोघांचे शुक्र आणि बुध कुंभ राशीमध्येच आहे. पुरुष जातकाची रास स्वतःची होती मिथुन रास, तर स्त्री जातकाचं ते पतीची जी रास आहे ते स्त्री जातकाचं लग्न आहे, मिथुन लग्न. म्हणजे मेड फॉर इच अदर असं आपण म्हणू शकतो. एकाची राशी ते दुसऱ्याचं लग्न, म्हणजे हे पती पत्नी मेड फॉर इच अदर झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि दोघांचाही जो पंचमेश आहे तो कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. ओके. आता दुसऱ्या संततीचा आपण विचार करत होतो, ते म्हणजे इथे आपण सप्तम स्थानावरून त्याचा विचार करणार. दुसरी संतती आपण सप्तम स्थानावर बघणार ना, कारण ह्याचं भावंड आलं जन्माला ह्याच्या पाठीवर, म्हणून आपण दुसरी संतती विचार करतोय. पण दुसरी संतती विलंबाने होती आहे का? तर पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये शनीची दृष्टी सप्तम स्थानावर आली म्हणजे विलंब दाखवला. आणि स्त्री जातकाच्या स्वतःच्या कुंडलीमध्ये शनी स्वतः सप्तम स्थानामध्ये बसलेला आहे. याचाच अर्थ हिला सुद्धा तोच योग दाखवतोय की शनी हा विलंब करणार आहे दुसऱ्या संततीमध्ये. म्हणजे या संततीला भावंड फार उशिराने मिळणार आहे. शनी कुठल्याही गोष्टीचा विलंब करतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी पती पत्नीच्या कुंडलीमध्ये मॅच झालेल्या आहेत. इथे कुठलाही वाद नाही. पूर्ण कारण मीमांसा आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार आपल्याला ती दिसते. बरोबर आहे. आता दुसरी संतती झाली त्यावेळेला त्यांनी कुठलाही विचार नाही केला होता पती पत्नीने, परंतु ते कन्सिव्ह झालं. बरोबर आहे. तर ह्या वेळेला इथे शनी आणि हर्षल आहे. हर्षल कुठलीही गोष्ट ही अचानक करू शकतो, तडकाफडकी करू शकतो, जे आपल्याला ध्यानीमनी पण नसतं. आणि म्हणून दुसरी संतती सुद्धा कुठलाही प्लॅन न करता त्यांना खबर मिळाली की दुसरी संततीचा योग आलेला आहे, कन्सिव्ह झालेला आहे. हर्षलामुळे ही गोष्ट झाली असं आपण इथे म्हणू शकतो. हर्षल कुठली गोष्ट तडकाफडकी करू शकतो. ज्या भावात असेल त्या भावाशी संबंधित फलित सुद्धा तो तडकाफडकी करतो. कळलं की नाही? म्हणून या अनुषंगाने जर विचार केला गेला तर शनी आणि हर्षल दोघे 7व्या स्थानात बसलेले आहेत. हर्षल 7व्या स्थानात बसलेला असतो, त्याला हर्षल हा विरोध करणारा ग्रह आहे. आणि हर्षल कुठली गोष्ट अगदी तडकाफडकी करतो. म्हणजे विवाहाचा विचार जरी केला या कुंडलीचा तर सुद्धा या स्त्रीचा विवाह विरोधाने झाला आणि अत्यंत विरोधात्मक झालेला आहे, अचानक झालेला आहे. कळलं की नाही? म्हणजे ही पण गोष्ट आपल्याला हर्षलाने दाखवली. संततीच्या बाबतीत सुद्धा तशीच घटना या ठिकाणी घडलेली आहे. आता ज्या वेळेला ती संतती राहिली, कळलं की नाही, ज्या वेळेला ती संतती राहिली त्यावेळेला गुरुचं गोचर भ्रमण ह्याच्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे आपण त्यावेळेला बघतो की गुरु हा संततीचा कारक ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला संततीचा कारक ग्रह म्हटलेलं आहे. अशा वेळेला नेहमी लक्षात घ्या तुम्ही, गुरुचा विचार करणं गरजेचं आहे. गुरुचं जर बळ चांगलं मिळालं, गुरु जर दृष्टी टाकत असेल त्या स्थानावर, तर नक्की आपल्याला त्या भावाची फलितं चांगल्या तऱ्हेने मिळू शकतात. आणि संततीच्या प्रश्नामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी ह्या संततीचा विचार केला, कळलं की नाही, ज्यावेळेला संतती कन्सिव्ह झालेली आहे त्यावेळेला गुरुचं भ्रमण कुठे होतं दोघांच्या कुंडलीमध्ये ते आपल्याला पाहावं लागेल. बरोबर आहे. ज्यावेळेला संततीचा योग त्यांना आला त्यावेळेला संततीचा जन्म 2023 साली झाला, 29 सप्टेंबर 2023 साली. परंतु ज्या वेळेला संतती राहिली, झालं ती प्रोसिजर, त्यावेळेला गुरुचं गोचर भ्रमण मेष राशीमधून होतं. गुरु कुठे होता? मेष राशीमधून होता. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मेष राशीमधून गुरुचं गोचर भ्रमण व्हायला लागलं. आता ज्या वेळेला गुरु गोचरीने तृतीय स्थानातून भ्रमण करतोय त्यावेळेला गुरुची 5वी दृष्टी जी आहे ती बरोबर सप्तम स्थानावर आली. म्हणजे दुसऱ्या संततीचा योग जिथे आपण सप्तम स्थानाकडे पाहतोय त्या ठिकाणी गुरुचा दृष्टियोग परिपूर्णरित्या आला. बरोबर आहे. शिवाय गुरु पुन्हा नंतर 7व्या दृष्टीने तो लाभस्थानावर, भाग्यस्थानावर पाहत होता, 9व्या स्थानावर. आणि पुन्हा गुरुची 9वी दृष्टी लाभस्थानावर होती. म्हणजे दुसरी संतती सप्तम स्थान आणि त्या संततीची इच्छापूर्ती होणार का? तर लाभस्थान. म्हणजे गोचरीचा गुरु पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये
तृतीय स्थानातून भ्रमण करत होता, त्याची दृष्टी सप्तम स्थानावर आली आणि पुन्हा नंतर भाग्यस्थानावर पण आली आणि लाभस्थानावर सुद्धा गुरुची दृष्टी आली. मग त्याच वेळेला स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुचं भ्रमण कुठे होतं त्याचा पण आपण विचार करू. स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुचं जे भ्रमण आहे हे भ्रमण आपल्याला लाभस्थानातून गुरु ट्रान्झिटमध्ये भ्रमण करत होता. बरोबर आहे. लाभस्थानातून गुरुचं भ्रमण होतं मेष राशीमधून. मग गुरुला 5, 7, 9 दृष्टी आहेत. बरोबर आहे. संतती आपण कुठे पाहतो? दुसरी संतती सप्तम स्थान. मग सप्तम स्थानाचा अधिपती कोण होता? गुरुच. आणि तो गुरु ट्रान्झिटमध्ये गोचरीमध्ये गुरु कुठून जात होता? लाभस्थानातून जात होता. म्हणजे दुसऱ्या संततीचा लाभ होणार हे निश्चित जर विचार केला तर. बरोबर आहे. आता गुरुची जी दृष्टी होती लाभातून ती 5वी दृष्टी तृतीय स्थानावर गेली, 7वी दृष्टी पंचम स्थानावर आली जे संततीचं एक स्थान पण आहे, आणि पुन्हा गुरुची 9वी दृष्टी सप्तम स्थानावर आली जिथे आपण दुसऱ्या संततीचा विचार केला. बरोबर आहे. म्हणजे ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली की येस, इथे सुद्धा आपल्याला तो योग पाहायला मिळतो आहे. आता ज्यावेळेला आपण हे पाहतो कुंडलीचा विचार करतो त्याला पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये सुद्धा सप्तम स्थानाचा अधिपती होता रवी. बरोबर आहे. सप्तम स्थानाचा अधिपती होता रवी. त्याच वेळेला शनीचं गोचर भ्रमण जे होतं, त्याच वेळेला शनीचं जे गोचर भ्रमण होतं ते गोचर भ्रमण बरोबर या ठिकाणी कुंभ राशीमधून होतं. शनी कुठे होता? गोचरीने कुंभ राशीमध्ये होता. आता शनी मीन राशीमध्ये आले, पण त्यावेळेला शनी कुठे होता? कुंभ राशीमध्ये. सप्तम स्थानाचा अधिपती रवी, त्याच्यावरून शनीचं गोचर भ्रमण सुरू झालं. लक्षात घ्या, ज्यावेळी शनी हा या कुंडलीचा कोण आहे? लग्नाधिपती आहे. कारण ही कुंभ लग्नाची कुंडली आहे. ही कुठल्या लग्नाची कुंडली आहे? कुंभ लग्न. मग लग्नेश कोण झाला? शनी. सप्तमेश कोण आहे? रवी. आपण ज्या भावाशी संबंधित प्रश्न पाहत असतो त्या भावाचा अधिपतीवरून, त्या भावाच्या अधिपतीवरून लग्नेशाचं गोचर भ्रमण होईल किंवा त्या भावाच्या अधिपतीला लग्नेश त्रिकोण योग करेल. त्रिकोण योग म्हणजेच नवपंचम योग सुद्धा करेल, किंवा त्या भावाच्या अधिपतीवर लग्नेशाची दृष्टी जाईल तरी सुद्धा त्या भावासंबंधित फलित जागृत करेल. बरोबर आहे. या नियमा अनुषंगाने ज्योतिषशास्त्राचा जो नियम आहे त्याप्रमाणे सप्तम स्थानाचा अधिपती म्हणजे द्वितीय संततीचा अधिपती रवी, त्याच्यावरून लग्नेश जो शनी आहे तो ट्रान्झिट करत होता आणि पुन्हा तोच लग्नेश शनी सप्तम स्थानाला बघत होता. म्हणजे ज्यावेळेला शनी इथे आता विलंब नाही करणार, कारण ती शनी घटना घडवून आणणार. आता विलंब नाही करणार, कारण आता लग्नेशच सप्तमेशावरून भ्रमण करतोय आणि सप्तमाला पाहतोय, म्हणजे द्वितीय संततीचा योग देतोय. हा जो नियम आहे हा नियम तुम्ही अनेक भावांसाठी पण लावू शकता. म्हणजे ज्या भावावरून ज्या गोष्टीचा प्रश्न पाहिला जातो त्या भावाचा अधिपती आणि लग्नेश यांच्या ट्रान्झिटमध्ये योग कसे होत आहेत गोचरीमध्ये याचा विचार तुम्ही करू शकता. कळलं की नाही? म्हणजेच असा पण आता नियम आपण लावू शकतो की लग्नेश शनी तर आहेच, पण लग्नेश शनीला सप्तम स्थान ही द्वितीय संतती, मग सप्तम स्थानाचा अधिपती रवी तो लग्नेश शनीला सुद्धा ज्या वेळेला त्रिकोण योग करेल त्यावेळेला सुद्धा एखादी घटना चांगली घडू शकते. मग आता जर आपण उलटा विचार केला तर लग्नेश शनी वृश्चिक राशीमध्ये बसलेला आहे आणि सप्तम स्थानाचा अधिपती कोण आहे? सप्तम स्थानाचा अधिपती आहे रवी. बरोबर आहे. म्हणजेच रवी हा ग्रह एकतर वृश्चिक राशीतल्या शनीवरून भ्रमण करेल, किंवा हाच रवी मीन राशीमध्ये भ्रमण करेल किंवा कर्क राशीमधून भ्रमण करेल, त्यावेळेला ही घटना घडू शकते. म्हणजे रवी ज्या वेळेला मीनेत जाईल त्याला सुद्धा लग्नेश शनीला तो त्रिकोण योग करेल. लक्षात ठेवा, त्रिकोण योग. किंवा कर्क राशीत जाईल त्यावेळी सुद्धा त्रिकोण योग करेल. मग अशा वेळेला सुद्धा त्या जातकाच्या आयुष्यामध्ये चांगली घटना घडू शकते. म्हणजे नियम नक्की लक्षात ठेवून द्या. तुम्ही ज्या भावाचा प्रश्न पाहत आहात त्या प्रश्न कोणाशी निगडीत होणार आहे? तो प्रश्न लग्नेशाशी निगडीत होणार आहे. या लग्नेशाला त्याची फलित मिळणार, शुभ किंवा अशुभ. मग अशा वेळेला तो लग्नेश त्या भावाशी संबंधित प्रश्न पाहत आहे, त्या भावाचा अधिपती कुंडलीत कुठे बसलाय तो पहा. त्याच्याशी, त्या राशीशी लग्नेश गोचरीने मध्ये सुद्धा त्रिकोण योग करेल, त्यावेळेला ती घटना घडेल.
किंवा व्हाईस वर्सा करू शकता, उलट करू शकता. ज्या भावाचा प्रश्न पाहताय त्या भावाचा अधिपती ट्रान्झिटमध्ये गोचरीमध्ये लग्नेश ज्या राशीमध्ये स्थित असेल त्या राशी स्वामी बरोबर त्रिकोण योग करेल, त्यावेळेला ती घटना घडेल. लक्षात आलं? असं तुम्ही आता कुठल्याही भावाशी संबंधित जो प्रश्न असेल त्याचा भावाचा अधिपती आणि लग्नेश यांच्यामध्ये संबंध जुळवू शकता. नियम कळलाय बरोबर? पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये आपण प्रश्न पाहिला. आता स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये सुद्धा याचा एक विचार आपण करून घेऊ शकतो. बरोबर आहे? आता ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला हे सुद्धा कळेल, सप्तम स्थानाचा अधिपती कोण आहे? सप्तम स्थानाचा अधिपती गुरु आहे. तो ट्रान्झिटमध्ये कुठे होता? लाभस्थानातून जात होता. म्हणजे सप्तमेश गुरु लाभातून जात होता, शिवाय तो सप्तमाला बघत होता पुन्हा. म्हणजे ही घटना या ठिकाणी चांगली आपल्याला पाहायला मिळाली की योग संततीचा योग आलेला आहे. पण ट्रान्झिटमध्ये शनी कुठे होता? त्यावेळेला कुंभ राशीमध्ये होता. बरोबर आहे? ट्रान्झिटमध्ये शनी कुठे होता? कुंभ राशीमध्ये शनी बसलेला होता. हा ट्रान्झिटमधला शनी, कळलं की नाही? हा जो शनी आहे हा शनी पुन्हा सप्तम स्थानाचा अधिपती जो गुरु आहे, जो लाभात बसलाय, तो त्याच्यावर दृष्टी ठेवत होता. बरोबर आहे? त्याच्यावर दृष्टी ठेवत होता. शिवाय पुन्हा नंतर लग्नस्थानाचा अधिपती कोण आहे? बुध. लग्नस्थानाचा अधिपती बुध हा बसलाय ना बुध इथे कुंडलीमध्ये. भाग्यस्थानामध्ये बुध विराजमान आहे. कळलं की नाही? त्याला सप्तम स्थानाचा अधिपती जो गुरु आहे तो लाभस्थानात होता. म्हणजेच ह्या दोघांमध्ये लग्नेश आणि सप्तमेश जो गुरु होता, लग्नेश बुध तो मूळ कुंडलीमध्ये कुंभेत आहे आणि सप्तमेश गुरु ट्रान्झिटमध्ये लाभात आहे. या दोघांमध्ये एक लाभयोग झाला चांगला. कळलं की नाही? या दोघांमध्ये एक चांगला लाभयोग झाला. म्हणून हा जो योग आहे हा योग सुद्धा आपल्याला फार चांगल्या तऱ्हेने पाहायला मिळाला. म्हणजे पहिली संतती जी आहे त्याचा अधिपती शुक्र तो बसलेला आहे लाभस्थानामध्ये, शुक्र आणि बुध. म्हणजे लग्नेश बुध भाग्यात, पंचमेश शुक्र भाग्यात, दोघेही अगदी भाग्यात बसलेले आहेत. म्हणजेच ह्याचं दुसरं भावंड कुठे येणार आहे? ह्याचं जे दुसरं भावंड येणार आहे ते सप्तम स्थानावर. त्याचा अधिपती गोचरीने लाभातून जातोय, तो पुन्हा सप्तमाला बघतोय. शिवाय तो पंचमेश शुक्र आणि लग्नेश बुधाला लाभयोग करत होता. कळलं की नाही? आणि भाग्याधिपती शनी हा भाग्यातूनच भ्रमण करत होता ट्रान्झिटमध्ये लग्नेशावरून आणि पंचमेश शुक्रावर. म्हणजे ही घटना सुद्धा अगदी चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला एक रिझल्ट फार चांगल्या तऱ्हेने पाहायला मिळाला. आता काही वेळेला राहू आणि केतू हे सुद्धा एखादी गोष्ट कन्सिव्ह करायला फार इच्छुक असतात. नेहमी लक्षात ठेवून त्या नियम, राहू आणि केतू. म्हणून ज्या वेळेला तुमची पहिली संतती होते, पहिली संतती कुठे आहे? पंचम स्थान. मग पंचम स्थान किंवा पंचमेश, लक्षात घ्या, पंचम स्थान किंवा पंचमेश हे पंचम स्थान आहे. पंचम स्थानात कुठली राशी आली? तूळ राशी. मग तूळ राशीचा अधिपती शुक्र. मग लक्षात घ्या, पंचम स्थान किंवा पंचमेशावरून राहू किंवा केतूचं भ्रमण होईल ट्रान्झिटमध्ये, त्यावेळेला सुद्धा ती घटना घडू शकते. कळलं की नाही? त्यावेळेला सुद्धा ती घटना घडू शकते, कन्सिव्ह होऊ शकतं. म्हणून तुम्ही प्रत्येकाने पहा, ज्या वेळेला तुमची प्रथम संतती होते, आणि प्रथम संतती आपण पंचम स्थानावरून पाहतो, प्रथम संततीच्या कुंडलीमध्ये राहू केतू ज्या राशीत असतील, राहू किंवा केतू ज्या राशीत असतील त्या राशी तुमच्या पंचमात तरी असतील किंवा चतुर्थात तरी असतील. म्हणजे राहू आणि केतूचं भ्रमण पंचम किंवा चतुर्थातून नक्कीच होत असेल. म्हणजे ज्यावेळेला पंचमात राहू आला असेल, राहू 1.5 वर्षांनी राशी बदलतो, परंतु 1.5 वर्षामध्ये समजा शेवटच्या 2-3 महिन्यात तो राहिलेला असेल तर तो पंचमातून भ्रमण करेल, नंतर पंचमातून तो चतुर्थात येईल, पुढे तो 1.5 वर्ष राहील. राहू आणि केतू 1.5 वर्ष एका राशीत राहतात. मग त्यावेळेला इथे कन्सिव्ह केल्यानंतर तो पुढे निघून गेला. म्हणजेच काही वेळेला 1.5 वर्षांनी राशी बदलतो ना, पण 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष पूर्ण करायला त्याला 2-3 महिने राहिलेले असेल उदाहरण म्हणून. तर कदाचित तिथे त्याने कन्सिव्ह केल्यानंतर त्याने आपली राशी बदलली, मग पुढे तो 1.5 वर्ष राहतोय. संतती जन्माला यायला 9 महिने लागत आहेत. म्हणजे कदाचित राहू किंवा केतूचं भ्रमण नीट तुमच्या कुंडल्यांमध्ये चेक करा प्रत्येकाने. तुमच्या पहिली संततीच्या वेळेला राहू आणि केतूचं भ्रमण हे तुमच्या पंचमात किंवा चतुर्थातून असेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला जर आता आठवत नसेल ट्रान्झिट केव्हा असेल त्याच्या वेळेला, तर आता एखाद्याची मुलं जन्माला येऊन 30-35 वर्ष पण झाली असतील, तर त्यावेळेला तुम्ही सरळ तुमच्या मुलाची कुंडली काढा, मुलगा किंवा मुलीची. त्या कुंडलीमध्ये राहू केतू कुठल्या राशीमध्ये स्थित आहेत ते पहा, आणि त्या राशी तुमच्या कुंडलीच्या पंचम किंवा चतुर्थात आलेल्या आहेत का, म्हणजे तुम्हाला कळून येईल ज्योतिषशास्त्राचा नियम.
हाच नियम आता आपण इथे लावूया. ज्या वेळेला हिला संतती राहिली, कन्सिव्ह झाली, कळलं की नाही. आता राहू कुठे आहे? कुंभे. पण त्यावेळेला राहू कुठे होता? ट्रान्झिटमध्ये मीने. बरोबर आहे. दुसऱ्या संततीचा अधिपती कोण आहे? ती दुसरी संतती सप्तम स्थान, म्हणजे सप्तमात कुठली राशी आली? धनु राशी. मग धनु राशीचा अधिपती कोण झाला? गुरु. मग हा गुरु कुठे आहे? मीनेत. म्हणजेच या सप्तमेश जो दशमात आहे गुरु, सप्तमेश जो गुरु मीन राशीमध्ये बसलाय, त्याच मीन राशीमधून राहूचं गोचर भ्रमण होतं ह्या गुरुवर. कळलं तुम्हाला? म्हणून मी असं म्हटलंय सप्तम स्थान किंवा सप्तमेश, म्हणजे दुसरी संतती म्हणून सप्तम स्थान. सप्तम स्थान या स्थानातून राहूचं गोचर भ्रमण, किंवा सप्तमेशावरून राहू किंवा केतूचं गोचर भ्रमण होईल, त्यावेळेला संतती कन्सिव्ह होऊ शकते. हाच नियम इथे अगदी तंतोतंत लागतोय बघा. सप्तमेश गुरु मीने मूळ कुंडलीमध्ये, त्याच वेळेला राहूचं ट्रान्झिट पूर्ण गोचरीमध्ये राहू मीनेत होता, आणि इथे दुसरी संतती कन्सिव्ह झाली. लक्षात आलं? म्हणून जर आपण पती आणि पत्नी या दोघांच्याही कुंडल्या जर एक बाजूला ठेवून पाहिलं, तर योग दोघांच्याही कुंडलीमध्ये संततीचे आले. असं नाही की योग एकाच्याच कुंडलीमध्ये आला आणि दुसऱ्याच्या नाही, असं होणार का? ही संतती पती आणि पत्नीपासून निर्माण झालेली आहे. मग त्यावेळेला दोघांच्याही कुंडलीमध्ये नक्कीच ग्रहमानाचा योग दाखवेल. बरोबर की नाही? आणि म्हणून मग त्यावेळेला दुसरं अपत्य प्राप्ती झालं. राईट? बरोबर आहे. तर आता तुम्हाला क्लासमध्ये आपण शिकतो ज्योतिष वर्गामध्ये, पण हा प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येतो नंतर, की आम्ही पहिली संतती तर झाली आहे, परंतु आम्ही 5 वर्ष प्लॅनिंग केलं, अमुक केलं, जरा वेळ दिला आम्ही त्या मुलाला पण मोठं व्हायला, तो देणं पण गरजेचं आहे, ते पण एक थोडंसं समजदार होणं गरजेचं आहे. आता आम्ही त्याला म्हणजे त्याला एक कोणतरी भावंड असावं, त्याला भावंड असल्यामुळे तो त्याच्याशी कुठल्याही प्रसंगामध्ये बोलू शकतो किंवा त्याची मदत घेऊ शकतो. मोठं झाल्यावर आपण म्हणतो ना, अरे मी एकटाच आहे, मला जर कोण भावंड असलं असतं तर संकट समयी त्याची पण मला मदत मिळाली असती. पण कदाचित त्याला एकटं वाटू नये याचा आम्ही विचार केलाय, आणि त्याच्या मानसिकतेवर पण परिणाम होऊ नये, आणि म्हणून त्याला सुद्धा कोणतरी मोकळा संवाद साधण्यासाठी पाहिजे भावंड, म्हणून आम्ही त्याच्यासाठी दुसऱ्या संततीचा विचार करतोय. तर आम्हाला आता सध्या योग आहे का? हा प्रश्न तुमच्याकडे क्लायंट घेऊन येते. मग दुसरी संततीचा योग कसा पाहावा हे आज मी तुम्हाला काही इथे पत्रिकेवर समजावून सांगितलेलं आहे. पण आता नक्की त्याचा सराव पण महत्वाचा असतो, काही नियम पण महत्वाचे असतात, आणि गुरुचं गोचर भ्रमण पण तेवढंच महत्वाचं असतं, आणि त्यांना असणाऱ्या महादशा अंतर्दशा या पण तेवढ्याच महत्वाच्या असतात. तर या सगळ्यांचा एकत्रित नीट विचार करून आपण या प्रश्नाचं उत्तर नक्कीच पत्रिकेद्वारे काढू शकतो. राईट? तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया. पुन्हा अशाच नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटू लवकरच पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत नमस्कार.